आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे लक्ष्य मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन। आंध्र प्रदेश सरकारने आंबा उत्पादकांना दिले 184 कोटी रुपयाचे अनुदान, मुख्यमंत्री नायडू यांचा दावा। जळगाव जिल्ह्यात कांदा बीज उत्पादन क्षेत्र कमी राहणार। सिंधुदुर्गात रब्बीच्या क्षेत्रात 950 हेक्टरने घट। शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये मिळण्याची शक्यता। मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी सोयगावात 120 कामे मंजूर। खरीपानंतर शेतकऱ्यांची रब्बी हंगामातही पीक विम्याकडे पाठ। यंदा झालेल्या दमदार पावसामुळे भूजल पातळी वाढली, रब्बीला मिळणार आधार। थंडीच्या कडाक्यामुळे इंदापुरात द्राक्ष हंगामास फटका। बांगलादेश भारतातून 50,000 टन तांदूळ खरेदी करणार। वन जमिनीवर शेती करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। रत्नागिरीत 2000 शेतकरी विमा परताव्याच्या प्रतीक्षेत। तामिळनाडूतील 3.6 लाख शेतकऱ्यांना 289 कोटी रुपयाचे पीक नुकसान भरपाई। पूर्व विदर्भात महिन्यात 1419 वनराई बंधारे पूर्ण, शेतीला दिलासा। 2047 पर्यंत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाखापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट, तेलंगणा सरकारच्या योजना। अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।